बघा नीट. नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या काही दिवसातली शेअर बाजाराची वाटचाल पाहिली तर बाजार 20,000चा टप्पा ओलांडण्याच्या मनस्थितीत नसल्याचं स्पष्ट दिसतं. मात्र दररोज मोठ्या प्रमाणात वधघट पाहायला मिळते. अगदी असंच चित्र गेल्या 3 वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळत आहे. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून झालेली गुंतवणूकही फारशी फलदायी होत नाहीये, तर तिकडे सोन्या चांदीचे भाव रोज खाली येताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या मानानेही भारतीय बाजारात सोन्याची झळाळी काही प्रमाणात कायम आहे ती रुपयाच्या घसरणीमुळे. मात्र जगात भाव घसरत राहिले तर मात्र ही झळाळी कायम राहील की नाही याचा भरोसा नाहीये. बरं, रिझर्व्ह बँकेवर सातत्याने व्याजदर कमी करण्याचा दबाव आहे. त्यामुळे पुढे बँकांच्या एफडी मधली गुंतवणूकही किती फायदेशीर राहील याचाही भरोसा आपण आताच्या घडीला देऊ शकत नाहीये. एकूणच सगळीकडे बेभरवशाच्या वातावरणात सामान्य गुंतवणूकदारांनी कोणती दिशा स्वीकारायची हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच सतावतोय. आणि याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक आणि सोन्या चांदीच्या बाजाराचे तज्ज्ञ अमित मोडक देखील आपल्यासोबत आहेत. या दोघांचंही या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सगळ्यात सुरुवातीला मला नाईक सरांकडे जायचं. नाईक सर, बाजारातली सध्याची परिस्थिती अतिशय संभ्रमात टाकणारी. आपण जसं बोललो, एक दिवस उडी तर दुसऱ्या दिवशी पडी असा सध्याचा बाजार आहे. मात्र म्युच्युअल फंड मधले एक्सपर्ट्स असं करत असले तरी त्यांनाही फारशी स्थिती परवडणारी नाही. त्यामुळे तुम्ही आम्ही काय करायचं हा प्रश्न तर आता सगळ्यांसमोरच आहे. ही सगळी सिच्युएशन, ही सगळी परिस्थिती पाहून तुम्ही काय सांगाल आता? अश्विन, नक्कीच संभ्रमाचं वातावरण आहे आणि हे गेले 1 वर्ष 2 वर्ष देखील चालूच आहे. आणि जे काय म्हणतात त्याला इक्विटी बाजाराचं समर्थन करत आले आहेत त्यांना हा थोडासा काय म्हणतात ना, थोडीशी वेळ अशी आहे की गेली 2 वर्ष 3 वर्ष अपेक्षा होती की मार्केट चांगले करतील पण कुठेतरी करताना दिसत नाहीयेत असं आपल्याला सातत्याने वाटत राहतं. पण मी गेल्या याच्यात देखील म्हटलं होतं की जर आपण गेल्या वर्षीचा परफॉर्मन्स बघितला, गेल्या वर्षी आपण ह्या वेळेला जर बसलो असतो तर साधारणतः गोल्डचे रिटर्न्स तेव्हा आपल्याला वाटत होतं की गोल्डचे रिटर्न्स खूप चांगले येतील, शेअर बाजाराचे रिटर्न्स खूप कमी येतील. नेमकं झालंय उलट. शेअर बाजारांनी +10% रिटर्न्स दिलेत आणि सोन्याने -23% रिटर्न दिलेत. सो नेहमी जेव्हा जेव्हा एखाद्या ऍसेट क्लासमध्ये एखाद्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला वाटणारी रिस्क जेव्हा जास्त असते तेव्हा ती ऍक्च्युअल रिस्क कमी असते. सो हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला वाटत असतं नाही ह्यामध्ये रिस्क नाहीये आणि बाजाराला सगळ्यांनाच वाटतंय की ह्यामध्ये खूप अजिबात रिस्क नाहीये, तेव्हा कधी कधी असं होतं की त्या ऍसेट क्लासमध्ये त्या गुंतवणुकीमध्ये रिस्क जास्त असू शकते. सो मला असं वाटतं की आता परत बघितलं पाहिजे आपण की परसिव्ड रिस्क ज्याला आम्ही म्हणतो की वाटणारी रिस्क कुठे जास्त आहे तर शेअर बाजारात नक्कीच रिस्क अजूनही लोकांना वाटते. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं माझी गुंतवणूक मी बघितली पाहिजे टोटल किती आहे. तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलंय की गुंतवणूकदारांनी रिअल इस्टेट आणि सोनं ह्या 2 ऍसेट क्लासमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केली आहे. मी ज्या ज्या गुंतवणूकदारांशी बोलतो तेव्हा 2%, 4%च्या वरती त्यांची शेअर बाजारात गुंतवणूक नाहीये. तर ही वेळ आहे की जिकडे आपल्याला वाटतंय की बाजारामध्ये रिस्क खूप आहे आणि तुम्ही वर्तमानपत्र उघडता, टीव्ही चॅनल उघडता तेव्हा देखील तुम्हाला तेच ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं की रिस्क खूप आहे. ही वेळ असते की जेव्हा तो ऍसेट क्लास किंवा ती गुंतवणुकीचा पाठपुरावा करून ती अक्युमुलेट केली पाहिजे. सो मला वाटतं आज वेळ आहे की आपण म्हणजे माझ्या मते परसिव्ड रिस्क कमी आहे. हाच मुद्दा घेऊन खरं तर सोन्याबद्दलचा सविस्तर मुद्दा घेऊन आपण मोडक सरांकडे जाऊया. मोडक सर, सोन्याचा भाव आपण पाहिलं तर दिवसेंदिवस खाली घसरताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांदी तर गुंतवणुकीच्या क्षितिजावरून हळूहळू नाहीशी होईल की काय अशी भीती देखील आता व्यक्त करण्यात येते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये येत्या काही दिवसात सोनं $1000 पर्यंत खाली जाईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. हा अंदाज मुळात कितपत खरा आहे? आता नाईक साहेब म्हणाले तसं आहे, सगळ्यांना जेव्हा रिस्क वाटायला लागते तेव्हा खरं तर ती रिस्क संपत आलेली असते. आता $1920 पासून सोनं खाली येत येत $1180 पर्यंत आलं. $1920 होतं सप्टेंबर 11 मध्ये. आता रिसेंटली 28 जूनला ते $1180 पर्यंत खाली आलं आणि आपल्याला सगळ्यांना वाटायला लागलं आता $1000 काही फार दूर नाही. आता सगळ्यांना जी गोष्ट वाटते, मासला जी गोष्ट वाटते ती कधीच घडत नाही आणि मासला कायमच संधी हुलकावणी देत असते आणि क्लास मात्र नेमका हीच गोष्ट करत असतो की मासच्या विरुद्ध दिशेने जातो. आता जर सगळ्यांना सोन्यामध्ये मंदी वाटत असेल तर आता सोन्यात तेजी करायचे दिवस आहेत असं मला वाटायला लागलंय.
कारण $1920 मध्ये सगळ्यांना $2,500 पर्यंत सोनं जाईल किंवा रुपयामध्ये $28,000 $40,000 होईल वाटलं आणि तिथून ते गडगडलं. आता सगळ्यांना ते $1,000 होईल वाटतंय किंवा ₹22,000 होईल वाटतंय, तर ते चढायला हरकत नाही. आणि सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की सोन्याची जी उत्पादन किंमत आहे हो त्याच्याशी कुठेतरी आपल्याला भावाशी निगडीत करणं आवश्यक आहे. की सोन्याची बेसिक उत्पादन किंमत साधारणपणे $750 पर औंस आहे. त्याच्यावरती रॉयल्टी देणं, लॉजिस्टिक, होल्डिंग कॉस्ट हे सगळं विचार केलं तर ती साधारणपणे $1,050 ते $1,100 दरम्यान येते. मग आता प्रोडक्शन कॉस्ट किंवा ऍक्विजिशन कॉस्टच्या पेक्षा कमी किमतीत सोनं विकलं जाईल का, तर मला तरी नाही वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त अमेरिकेची अर्थव्यवस्था एवढी सोन्याला कारणीभूत जर असती तर ग्रीस आणि युरोपमधले डिबॅकलमुळे सोनं वाढायचं काय कारण होतं. आणि अजूनही युरोपमध्ये अस्थिरता आहे. रिसेंटली आपण बघितलं की परत एकदा जेव्हा इजिप्तमध्ये आपण अनरेस्ट बघायला लागलो किंवा युरोपियन अर्थव्यवस्थेत अनरेस्ट बघायला लागलो तेव्हा लोकांना परत एकदा क्रूड वाढेल का किंवा सोनं वाढेल का याची मनामध्ये शंका निर्माण झाली. आता इजिप्तमध्ये अनरेस्ट आहे किंवा युरोपमधले अजून प्रॉब्लेम सुटलेले नाहीत. युरोपियन बँका नवीन स्टिम्युलस द्यायच्या विचारात आहेत. युरोपियन बँका इंटरेस्ट रेट कट करायच्या विचारात आहेत. तर तोही पैसा कुठून ना कुठून तरी सोन्यामध्येच शेवटी येणार आहे. त्यामुळे सोन्यामध्ये जेवढी सगळ्यांना फार मोठी काहीतरी रिस्क वाटतेय, बबल फुटला वाटतंय किंवा तो अगदी गडगडणार वाटतंय, तर तसं काही नाहीये. आणि प्रत्येकच उंच भावापासून ज्या भाव खाली आलेला आहे, म्हणजे अगदी तुम्ही 70 सालपासूनचं उदाहरण घेतलं तर तो साधारण उंचातल्या उंच भावापासून तो 40 ते 50% दरम्यान खाली येतो. आता सध्याचा 1920 भाव आणि 1180 भाव बघितला तर तो सुद्धा जवळजवळ 60% खाली आलेला भाव आहे. म्हटल्यानंतर आता इथून परत करेक्शन चालू होण्याची शक्यता मला जास्त वाटते, न की अजून इथून पेक्षा खाली जाईल. म्हणजे मला पुढल्या 1 वर्षभराचा जर अंदाज विचारला तर माझ्या दृष्टीने सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अमेरिकेची सोकॉल्ड जी चांगली परिस्थिती आहे ती खरोखर जेव्हा लोकांच्या समोर येईल तेव्हापर्यंत परत एकदा $1,400 पर्यंत सोन्याचा भाव जाणं शक्य वाटतं. पण कुठे $950 येईल असं मला वाटत नाही. आणि आला तो तरी तात्कालिक स्वरूपात 1-2 दिवसाकरता असेल, लॉंग टर्म वरती नसेल. याच सोन्याच्या भावांना जर आपण आताची जी स्थिती आहे घसरणारा रुपयाची आपण पाहतोय त्याच्याशी जर रिलेट केलं तर सध्या सोन्याच्या भावांच्या दृष्टीने हा घसरणारा रुपया निश्चितच वरदान ठरतोय. मात्र रिझर्व्ह बँकेने जर हस्तक्षेप केला तर मात्र ही परिस्थिती पालटू शकते असं तुम्हाला वाटतं? आता 2004 साली रुपया होता $45 आज आहे तो साधारणपणे $60 टक्क्यात जर आपण बघितलं तर साधारणपणे 25% घसरण आहे असं आपण म्हणू. 25 ते 30% सोनं 2000 टक्क्यात जर आपण बघितलं तर साधारणपणे 25% घसरण आहे असं आपण म्हणू. 25 ते 30% सोनं 2004 साली $450 होतं. आज आहे ते $1,180 किंवा $1,200. त्याच्यात मात्र घसरण 300%ची घसरणच म्हणायला पाहिजे. आपल्याला महाग वाटतंय म्हणजे ऍप्रिसिएशन 300%. माझ्या दृष्टीने अजूनही रुपया या भावात सुद्धा स्ट्रॉंग आहे असं मी म्हणेन. इथून अजून थोडा रुपया घसरू शकतो. सुधारण्याची शक्यता फार कमी आहे. कारण आपला कॅड काही कमी होणार नाहीये किंवा कुठले FI चे इन्व्हेस्टमेंट येणार नाहीये. रिटेलला एफडीआय क्षेत्र ओपन करूनही एकही एफडीआयचं प्रपोजल येत नाहीये. राजकीय अस्थिरता आहे. या सगळ्या गोष्टींवरून आता फूड सिक्युरिटी बिल आलंय, त्यांनी आपल्या सबसिडीज वाढणार आहेत, डेफिसिट वाढणार आहेत, त्यांनी आणखीन करन्सी कमकुवत व्हायची शक्यता आहे. हे सगळं बघता रुपया फार काही स्ट्रॉंग होईल आणि सोन्याच्या किमती घसरू शकतील असं वाटत नाही. किंबहुना आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती घसरत राहतील आणि रुपयाही घसरत राहील आणि दोन्हीचा समतोल म्हणून भारतात मात्र सोन्याची किंमत एखाद्या तिथले तिथेच राहील. निश्चित. खरं तर आणखी महत्वाचे मुद्दे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत या दोघांकडे. मात्र इकडे एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत. ब्रेक नंतर या संभ्रमाच्या वातावरणामध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने काय आणखी महत्वाचे मुद्दे आहेत, काय टिप्स आहेत ते देखील जाणून घ्यायचं. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. संभ्रमाच्या वातावरणामध्ये गुंतवणूक कशी करायची, काय नेमकं आपण पथ्य पाळलं पाहिजे, कोणकोणते मुद्दे ते जाणून घेतोय. आपल्यासोबत मोडक सर आहेत आणि निखिल नाईक देखील आहेत. पुढचा प्रश्न मला निखिल सरांना विचारायचा. निखिल सर, म्युच्युअल फंडचा गेल्या 4-5 वर्षातला परफॉर्मन्स जर आपण पाहिला तर गुंतवणूकदारांनी हा म्युच्युअल फंडचा पर्याय स्वीकारावा का, त्यांना तो किती इफेक्टिव्ह होऊ शकतो?
नक्कीच अश्विन, जर आपण बघितलं गेल्या 4-5 वर्षात म्हणजे आपण 2008 जानेवारी बघितलं तर मार्केट्स 21,000 होते आणि मार्केट्स अजूनही 21,000ला थोडंसं टच होऊन परत मागे जाताना दिसत आहेत आणि साहजिकच फ्रस्ट्रेशन वाढणं खूप स्वाभाविक आहे एक गुंतवणूकदारांचं. आणि मला असं वाटतं की हे एक टिपिकल बुलरनचं जी केस असते ही आपण ह्याच्याकडे असं बघू शकतो की जे सायकोलॉजिकली मार्केट्स खूप हुलकावणी देत आहेत, गुंतवणूकदारांना फ्रस्ट्रेट करतायत आणि जनरली असं वॉल स्ट्रीटवर म्हटलं जातं की बुलरन तिकडनं सुरू होतात जेव्हा शेवटचा गुंतवणूकदार मार्केटमधनं बाहेर पडतो तेव्हा त्या बुलरनची सुरुवात होते असं म्हटलं जातं. सो मला वाटतं की आणि गेल्या 4-5 वर्षात आता मात्र काय गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे तर त्यांचे जे गेल्या 4-5 वर्षात त्यांनी जे म्युच्युअल फंड अक्युमुलेट केले होते, जे गुंतवणूक केली होती त्या सगळ्यांकडे परत एकदा लक्ष देणं आवश्यक आहे, रिव्ह्यू करणं आवश्यक आहे. कारण बेंचमार्कनी जर आपण बघितलं तर सेन्सेक्स मधल्या काही स्टॉक्सनी खूप चांगला परतावा दिलाय आणि काही काही स्टॉक्स खरोखर दुपटीने तिपटीने देखील वाढलेत. आणि मी वाईल आय एम टॉकिंग दिस कदाचित प्रेक्षकांना ते विश्वास बसणार नाही या गोष्टीवरती, पण एक सत्य आहे की गेल्या 4-5 वर्षात बरेचसे स्टॉक्स 3पट 4पट झालेले देखील आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या म्युच्युअल फंडची स्कीमचा परतावा चांगला नसेल आला तर नक्कीच तुम्हाला रिव्ह्यू करणं आवश्यक आहे. नक्कीच आपल्याला बघणं आवश्यक आहे की ही स्कीम जर चांगली चालत नसेल तर तिला परत तिकडनं मूव्ह करून दुसरीकडे मूव्ह करणं आवश्यक आहे. आणि जसं मगाशी मी म्हटलं की रिटेल गुंतवणूकदार, सामान्य गुंतवणूकदार 2 ते 4% वरती शेअर बाजारात नाही आहेत. त्यामुळे जरी तुमचा परतावा देत नसतील म्युच्युअल फंड तरी तुम्ही काढून परत इक्विटी फंडांमध्ये किंवा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरू शकतं. कारण आपण सगळ्या ऍसेट क्लासमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. एक लक्षात घेतलं पाहिजे की एकाच ठिकाणी जर आपली गुंतवणूक असेल तर एखाद वर्षी जसं आता गोल्डचं आपण बघितलं की एखाद्याची पूर्ण गुंतवणूक गोल्डमध्ये असती तर त्याला फार मोठा फटका पडला असता. त्यामुळे सगळीकडे गुंतवणूक असणं आवश्यक आहे. तर रिव्ह्यू नक्की करणं आवश्यक आहे की गेल्या 3-4 वर्षातले फंड्स बेंचमार्कपेक्षा कमी चाललेत, तुम्ही कुठल्या प्रकारचे स्टॉक्स आहेत. बऱ्याच गुंतवणूकदारांचं फ्रस्ट्रेशन हे देखील आहे की 2008 मध्ये सेक्टर फंड्स देखील बऱ्याच जणांनी विकत घेतले होते, इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स किंवा बाकी असे. सो त्यांना सगळ्यांना रिव्ह्यू करणं मात्र नक्कीच आवश्यक आहे. आपण पुन्हा एकदा मोडक सरांकडे जाऊया. मोडक सर, ब्रेक पूर्वी तुम्ही ज्याचा उल्लेख केलेला होता इजिप्तमधला अनरेस्ट, तर त्याचा कच्च्या तेलाच्या भावावर होणारा परिणाम आणि एकूणातच जिओपॉलिटिकल घडामोडींचा जर आपण विचार केला तर सोन्याच्या भावावर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो? आता इजिप्त मधली अनरेस्ट किंवा युरोप मधली फायनान्शियल अनरेस्ट या दोन्ही गोष्टी या शेवटी जाऊन करन्सीवरती परिणाम करत असतात. त्या देशांच्या करन्सीज वीक करत असतात किंवा इंटरनॅशनल करन्सीज वीक करत असतात. त्या वीक झालेल्या करन्सी या गोल्डला अप्रिशिएट करायला कारणीभूत ठरत असतात. आता इजिप्त मधली अनरेस्ट जी होती त्यांनी अचानकपणे क्रूडचे भाव वाढायला लागले. आता फार पूर्वीपासून क्रूड आणि गोल्डचं एक रिलेशन आहे की क्रूडचे भाव वाढले की गोल्डचे भाव वाढतात. कारण की किती सोन्यामध्ये मला किती क्रूड येत होतं आणि आता किती सोन्यात किती क्रूड येतं याचं रिलेशन लावलं जातं आणि मग सोन्याच्या प्रमाणात क्रूडचे भाव वाढतात किंवा क्रूडच्या प्रमाणात सोन्याचे भाव घटतात, वाईस वर्सा जे काय असेल ते. आता इजिप्तची अनरेस्ट ही प्रामुख्याने क्रूडवरती परिणाम करणारी होती. युरोप मधली फायनान्शियल अनरेस्ट ही गोल्डवरती परिणाम करणारी आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी जर वाढत राहिल्या तर दोन्ही गोष्टींचे भाव वाढणार आहेत. क्रूड वाढलं तरी गोल्ड वाढणार आहे, गोल्ड वाढलं तरी क्रूड वाढणार आहे. त्यामुळे क्रूड आणि गोल्ड हे दोन्ही वाढू शकतं इजिप्त मधल्या अनरेस्टमुळे आणि तसंच युरोप मधल्या फायनान्शियल अनरेस्टमुळे. आणि क्रूड ही अशी एक क्रक्स आहे की त्याचे भाव वाढले की जगातल्या प्रत्येकच देशामध्ये इन्फ्लेशन वाढतं. कारण प्रत्येकच देशामधली ती इनपुट कॉस्ट जी आहे एनर्जी सेक्टरची ती वाढते आणि एनर्जी सेक्टरची इनपुट कॉस्ट वाढून वस्तूंच्या किमती वाढतात. वस्तूंच्या किमती वाढून त्याचा इन्फ्लेशनवर परिणाम होतो. इन्फ्लेशन वाढलं की आपोआपच गव्हर्नमेंटची करन्सी वीक होते. करन्सी वीक झाली की गोल्ड अप्रिशिएट होतं. म्हणजे हे विशियस सर्कल आहे. त्यामुळे क्रूड हे फार मेन कळीचा मुद्दा आहे तसं पाहायला गेलं तर पूर्वीपासूनचा. सध्या काही प्रमाणामध्ये ते डिकपल झालं होतं, कपलिंग त्याचं सुटलं होतं असं म्हणायला हरकत नाही. पण आता इजिप्तच्या प्रॉब्लेममुळे पुन्हा एकदा त्याचं कपलिंग व्हायची शक्यता आहे. पूर्वी क्रूड आणि सोन्याच्या भावामधलं जे अंतर असायचं 2004 ते 2006च्या दरम्यान आपण समजायचो की क्रूडचा जो काय पर बॅरल भाव असेल त्याच्यापेक्षा साधारण 8 ते 10 पट सोन्याचा पर औंस भाव असायचा. आता हल्ली ते रिलेशन राहिलं नाहीये. पण आता जो भाव खाली यायला लागले गोल्डचे आणि क्रूडचे भाव जर असे $100 राहिले तर परत 100 × 10 म्हणजे 1000. म्हणजे ते कुठेतरी रिलेशन परत प्रस्थापित होतंय का असं वाटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चांदीचं पूर्वीचं रिलेशन जे होतं सोन्याशी ते 50 पट असायचं. चांदीच्या भावाच्या 50 पट सोन्याचा भाव. पण सध्या आता तो चांदीच्या भावाच्या 65 पट सोन्याचा भाव झालाय.
आता या दोन्ही गोष्टी बघितल्या तर क्रूड आणि चांदी वर जायला पाहिजे किंवा सोनं खाली यायला पाहिजे, बरोबर. जर ते रिलेशन प्रॉपर करायचं असेल तर. किंवा जर हेच रिलेशन राहणार असेल तर गोल्डही वरती जाईल, सिल्वरही वरती जाईल, क्रूडही वरती जाईल. पण क्रूडचा जर भाव थोडा कंट्रोलमध्ये आला, इन्फ्लेशन जर थोडी कंट्रोलमध्ये आली, तर परत एकदा सोन्यामध्ये विकनेस येऊ शकतो. निश्चित. आणि याच अनुषंगाने आपण ब्रेक नंतर चर्चा करणार आहोत की येत्या वर्षभरात नेमका सोन्याचा भाव कुठे असू शकेल. पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घेऊया. पैसा झाला मोठामध्ये पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय एबीपी माझा. आणि संभ्रमाच्या वातावरणामध्ये नेमकी गुंतवणूक कशी करायची याच्याबद्दल आपण जाणून घेत आहोत. आपल्यासोबत मोडक सर तसंच निखिल नाईक देखील आहेत. पुन्हा एकदा मोडक सरांकडे जाऊया. मोडक सर, ब्रेकपूर्वी आपण सोन्याच्या भावाबद्दल विस्तृतपणे बोलत होतो. येत्या वर्षभरामध्ये सोन्याचा भाव तुम्ही कुठे पाहता आणि त्याची नेमकी कारणं काय असू शकतात? आता प्रत्येकच बाजार, तो शेअर बाजार असू दे, सोन्याचा बाजार असू दे, तिथे काहीतरी घटना घडायची शक्यता असते आणि ती घटना घडेल या भीतीने आधीच त्याचा परिणाम दिसून येतात. आता स्टिम्युलस विड्रॉल होणार, अति डिसेंबर 13 ते जून 14च्या दरम्यान कधीतरी विड्रॉ व्हायची शक्यता आहे. त्याचा आता परिणाम आपल्याला दिसायला लागला अमेरिकन स्टिम्युल विड्रॉ व्हायचा. ती प्रत्यक्षात जेव्हा विड्रॉ होतील तसं नवीन काहीतरी प्रॉब्लेम फ्युचर मधल्या लोकांना लक्ष देईल. आज प्रत्यक्षात स्टिम्युल विड्रॉ होत असतील आणि गोल्डचे भाव मात्र वाढत असतील. कारण आता काही दिवसांपूर्वी एक लेख मी वाचला की बँकेने जे उच्चारलं पण नाही, जे खाजगीमध्ये ते बोलले की आपण स्टिम्युल विड्रॉ करू शकतो जर अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारली तर, त्या जर तरचा अर्थ इकॉनॉमिक रिपोर्टर्सनी असा घेतला की ऍज इफ त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही स्टिम्युल विड्रॉ करणार आहोत. परवा एक लेख असा आला होता काही वृत्तपत्रांमध्ये की हल्ली ओठांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून आहेत, सेंट्रल बँकांच्या गव्हर्नर्सच्या ओठांच्या हालचालींकडे लोक लक्ष ठेवून आहेत, ते प्रत्यक्ष बोलायची जरूर नाही. तर अशा म्हणजे काहीतरी अंदाज करायचे आणि त्याच्यावरती आधीच रिएक्शन ऍक्शन करून टाकायची आणि मग प्रत्यक्ष घडतं तेव्हा काहीच घडत नाही. मग सामान्य माणूस जास्त संभ्रमात पडतो की स्टिम्युल विड्रॉ होणार तेव्हा 1400 झाला, प्रत्यक्षात विड्रॉ झाली तर भाव खाली गेला नाही, तो वरतीच गेला, असं का घडलं? तर सामान्य माणसांनी प्रत्येक ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की कुठलाही बाजार असू दे, तो घडणारी घटना जी भविष्यात घडणार आहे त्याचं डिस्काउंटिंग आजच करत असतो. त्यामुळे ती प्रत्यक्ष जेव्हा घडते तेव्हा त्याचं डिस्काउंटिंग येत नाही आणि काहीतरी उलटी दिशा आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे लोकांनी सावध राहणं आवश्यक आहे की त्यांना जर असं वाटत असेल की डिसेंबर 13 आणि जून 14च्या दरम्यान तर अजून भाव खाली जातील, तर मला तरी असं वाटतं की ते जेव्हा प्रत्यक्षात स्टिम्युलचं विड्रॉल घडेल तेव्हा मात्र भाव वरती जाताना दिसतील. आता जी प्रोडक्शन कॉस्ट मी मगाशी जो उल्लेख केला की $1100 दरम्यान पर औंस आहे, त्याच्यावर रिझनेबल रिटर्न्स आणि आपले कॅपिटल कॅपेक्सची जी कॉस्ट आहे इंडस्ट्रीची, त्या सगळ्याचा विचार करता रिझनेबल गोल्डचा रेट हा $1350 ते $1400 आहे. आणि इकॉनॉमिक अनसर्टन्टी, जिओ पॉलिटिकल अनसर्टन्टी याच्यामध्ये त्याच्यामध्ये साधारणपणे 15 ते 20% इन्फ्लेशन डिफ्लेशन हे दिसत राहू शकतं. म्हणजे कुठेतरी $1350 ते $1400 पर औंस हा बेस भाव पुढल्या वर्षभरात सोन्याचा क्रिएट व्हायला काही हरकत नाही. निश्चित. म्हणजे सावधपणे, जसं सर सांगतात की सावधपणे पावलं टाकणं फार गरजेचं आहे. निश्चित. आणि पुढच्या 3 वर्षांचा आपण जर विचार केला नाही सर, तर गुंतवणुकीचा पॅटर्न नेमका काय असावा असं तुम्हाला वाटतं? अश्विन, जसं मी मगासपासून सांगत आलोय की आपण जर आपल्या याच्यात पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूकदारांनी बघितलं तर रिअल इस्टेट आणि सोनं हे ओव्हर एक्सपोजर काही प्रमाणात होताना त्यांना दिसेल. आणि गेल्या काही वर्षात सुदैवाने आपल्यासाठी फिक्स्ड डिपॉझिटचे रिटर्न्स देखील चांगले होते. तर आय एम शुअर गुंतवणूकदारांनी गेल्या 1.5-2 वर्षात त्याचा फायदा घेतलाच असेल. आणि हे सगळं बघताना जर आपण दुसरीकडे बघितलं तर शेअर बाजारातलं त्यांचं अलोकेशन सातत्याने गेल्या 10 वर्षांपासून कमी होत चाललंय. पण आपण जर एक लक्षात घेतलं पाहिजे की 2000 पासून, म्हणजे आपण म्हणतोय आता की फूड सबसिडीमुळे आपलं बिलिंग वाढेल एका दिशेला, तर दुसरीकडे मात्र आपण बघतोय की फ्युएल सबसिडी, फर्टिलायझर सबसिडी ह्या सगळ्या गोष्टींकडे काही ना काहीतरी पावलं सरकार उचलतं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जरी केला आणि आपण बघितलं 2000 पासून 2013 पर्यंत FI सातत्याने आपल्याकडे गुंतवणूक करत आलेत. केवळ 2दा त्यांनी पैसे पूर्णतः म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर काढून घेताना आपण बघितलंय. ते म्हणजे पोखरणच्या वेळेला आणि दुसरं आहे ते 2008 मध्ये जेव्हा क्रायसिस झाले तेव्हा. त्यामुळे आपण एक हायर इंटरेस्ट रेट इकॉनॉमी, एक हायर ग्रोथ इकॉनॉमी असताना
गेल्या काही वर्षात FIIs नी बिझनेसेस अक्वायर करायला सुरुवात केली, शेअर बाजारामध्ये गुंतवणूक सातत्याने करत राहिलेत. तर बिझनेसेस म्हणजे आपण गोष्ट कन्झ्युम करतो, गोष्ट वापरतो, पण त्याची ओनरशिप जी आहे ती परदेशी गुंतवणूकदाराकडे आहे. तर मला असं वाटतं की आता जेवढी वाईट न्यूज आहे, जेवढ्या बॅड न्यूज आहेत, एक लक्षात घ्या, बॅड न्यूज आणि गुड प्राइस कधीच म्हणजे तुम्हाला येऊ शकते फक्त, पण बॅड न्यूज आणि म्हणजे गुड न्यूज असेल बाजारात तर तुम्हाला चांगली प्राइस विकत घ्यायला मिळणार नाही. त्यामुळे बॅड न्यूज असेल तेव्हाच तुम्हाला गुड प्राइस मिळू शकते. जेव्हा ही गुड न्यूज होऊन जाईल, इकॉनॉमी स्टेबल होईल, इकॉनॉमी व्यवस्थित चालायला लागेल येत्या 3 वर्षात, आपण व्यवस्थित आपल्या म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये समजा पुढच्या 3 वर्षात यायला लागल्या तर तोपर्यंत तुम्हाला गुड प्राइस कधीच मिळणार नाही अक्वायर करायला. तर मला असं वाटतं की पुढच्या 3 वर्षाचा विचार केला, आपल्या ओव्हरऑल पोर्टफोलिओचा शेअर बाजारातलं अलोकेशन जर आपण विचार केला तर आपण येत्या 3 वर्षांमध्ये जर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक वाढली तर वाढवत राहिलो तर नक्कीच आपला फायदा होऊ शकेल. निश्चित आहे. या सगळे मुद्दे हे खरं तर विचारात घेतले पाहिजेत आणि आपल्या दोन्ही मान्यवरांनी मगाशी मोडक सरांनी देखील सोन्याच्या भावाबद्दल सांगितलं आणि आता नाईक सरांनी पुढचा पॅटर्न नेमका कसा असेल ते सांगितलं. तेव्हा घाबरून जायची गरज नाही आहे, मात्र पूर्णपणे विचारपूर्वक आणि अतिशय सावध अशी पावलं गुंतवणूकदारांनी टाकायला हवीत. या दोन्ही मान्यवरांनी इतकी बहुमूल्य आपल्याबरोबर चर्चा केली, आपल्याला काही मुद्दे महत्वाचे सांगितलेले आहेत. या दोघांचे आभार. या पैसा झाला मोठामध्ये पाहत राहा ABP माझा.